नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी राठोड नरेंद्र माणिकराव, जय जवान जय किसान बॉईज मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर. विद्यार्थी मित्र हो, आज आपण SCERT महाराष्ट्र पुणे मार्फत सुरू असलेल्या ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रमा संदर्भामध्ये चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 7वी जनरल सायन्स या विषयातील ॲक्टिव्हिटी नंबर 3 संदर्भामध्ये चर्चा करत आहोत. जी टेस्ट ॲक्टिव्हिटी शीट 1 ते 27 वरती अवलंबून असून 30 मार्काचे आहे आणि याच्यासाठी वेळ दिला आहे 1 तास. स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे प्रिपरेटरी ब्रिज कोर्स टेस्ट 3 स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स and this test is of 30 marks and is based on activity sheet 1 to 27, and for that 1 hour time is given. Some instructions are given here for us, that are all questions are compulsory. Numbers on the right side represent marks. Draw diagram in a question with a label if necessary. Write option number only in multiple choice question. ह्या काही सूचना आपल्यासाठी दिलेल्या होत्या, तर चला सुरू करूया. द फर्स्ट क्वेश्चन नंबर 1, आन्सर इन 1 सेंटेन्स अँड दिस क्वेश्चन इज आस्क्ड फॉर 4 मार्क्स. पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. हा प्रश्न 4 मार्कासाठी आहे. त्यातील पहिला प्रश्न बघा, विच इज द क्लोजेस्ट प्लॅनेट टू द सन इन आवर सोलार सिस्टम. आपल्या सोलार सिस्टममध्ये सूर्याजवळ असलेला प्लॅनेट कुठला? द ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज मर्क्युरी इज द क्लोजेस्ट टू द सन इन आवर सोलार सिस्टम. मर्क्युरी हा प्लॅनेट सूर्याच्या जवळचा प्लॅनेट आपल्या सोलार सिस्टममध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज लार्जेस्ट प्लॅनेट इन आवर सोलार सिस्टम. आपल्या सोलार सिस्टममध्ये मोठा प्लॅनेट कुठला आहे? तर याचं उत्तर आहे ज्युपिटर इज द लार्जेस्ट प्लॅनेट इन आवर सोलार सिस्टम. ज्युपिटर हा लार्जेस्ट प्लॅनेट आपल्या सोलार सिस्टममधला आहे. पुढचा क्वेश्चन, विच प्लॅनेट हॅज लाईफ ऑन इट. कुठल्या प्लॅनेटवरती आपल्याला जीवन पाहायला मिळतं? द ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज अर्थ इज अ प्लॅनेट हॅविंग लाईफ ऑन इट. पृथ्वी, ज्याला आपण अर्थ म्हणतो, त्यावरती आपल्याला जीवन पाहायला मिळतं. विच प्लॅनेट इज ऑल्सो कॉल्ड द रेड प्लॅनेट. कुठल्या प्लॅनेटला आपण रेड प्लॅनेटसुद्धा म्हणतो? तर answer of this question is Mars is the planet who also called the red planet. मार्स हा एक असा प्लॅनेट आहे ज्याला आपण रेड प्लॅनेटसुद्धा म्हणतो. क्वेश्चन नंबर 2, गिव 2 एक्झाम्पल्स ऑफ each and this question is asked for 4 marks. क्वेश्चन नंबर 2 उदाहरणे लिहा. हा प्रश्न 4 मार्काला विचारलेला आहे. त्यातील पहिला प्रश्न बघा, फ्लावरिंग प्लांट. तर या फ्लावरिंग प्लांटची 2 उदाहरणं आपल्याला द्यायची आहेत. त्यातील पहिलं उदाहरण आहे हिबिस्कस आणि दुसरं रोज. नेक्स्ट क्वेश्चन, नॉन फ्लावरिंग प्लांट. द ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज मनी प्लांट अँड अल्गी. क्वेश्चन नंबर 3, फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्राईट वर्ड. रिकाम्या जागा भरा. हा प्रश्न 4 मार्कांसाठी विचारलेला आहे. त्यातील पहिला प्रश्न बघा, देर इज अ
अट्रॅक्शन बिटवीन डॅश पोल ऑफ मॅग्नेट. ऑप्शन्स आहेत अपोजिट आणि लाईक. याचं उत्तर आहे अपोजिट. वी ऑल नो ऑपोजिट पोल ऑफ मॅग्नेट्स अट्रॅक्ट ईच अदर. पुढचा प्रश्न आहे द मेटल निकेल इज अ डॅश मेटल. ऑप्शन्स आहेत मॅग्नेटिक, नॉन मॅग्नेटिक. याचं उत्तर आहे बघा मॅग्नेटिक. अँड वी ऑल नो निकेल, कोबाल्ट, आयर्न, these are the magnetic substances or magnetic materials. And here the answer of this question is the metal like nickel is a magnetic material. Next question, metal like gold, silver can be drawn into wire. This property of metal is called dash. याचे ऑप्शन आहेत बघा malleability आणि ductility. And the property of metal to drawn into wire, this property is said to be the ductility. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ductility. पुढचा प्रश्न आहे materials obtained from animal are called dash. याचे ऑप्शन दिलेले आहेत बघा animal origin, plant origin. And we all know the materials obtained from animal are said to be the animal origin. म्हणून याचं उत्तर काय आहे animal origin. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4, विच मशीन विल यू यूज टू डू द फॉलोइंग वर्क. आणि हा प्रश्न 4 मार्कांसाठी विचारलेला आहे. पुढील कार्य करत असताना आपण कुठल्या मशीनचा वापर करतो. त्यातील पहिला प्रश्न आहे बघा टू कट व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल कट करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो. तर याचं उत्तर आहे नाईफ. आपण चाकूचा किंवा बतईचा वापर आपण व्हेजिटेबल कटिंगसाठी करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर सेविंग क्लोथ्स. कपडे शिवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो. तर याचं उत्तर आहे सेविंग मशीन. त्यालाच आपण शिलाई मशीन असं सुद्धा म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन, टू कट द वूड. लाकूड कट करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो. तर याचं उत्तर आहे ऑक्स. पुढचा प्रश्न आहे टू लोड अ हेवी ड्रम इन टू द ट्रक. ट्रकमध्ये हेवी ड्रम लोड करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो. तर याचं उत्तर आहे इन्क्लाइन्ड प्लॅन. आपण हेवी लोड आपण ट्रकमध्ये लोड करण्यासाठी इन्क्लाइन्ड प्लॅनचा वापर करत असतो. द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, आयडेंटिफाय द फॉर्म ऑफ एनर्जी फ्रॉम द एक्झाम्पल गिवन बिलो अँड राईट फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. आता बघ काही ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, हीट एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. याच्यापैकी जे ऑप्शन योग्य आहे ते ऑप्शन त्या प्रश्नाच्या समोर आपल्याला लिहायचं आहे. पहिला प्रश्न आहे द ग्लास पॅन्स ऑफ विंडो क्रॅक. मग यासाठी कुठला ऑप्शन योग्य असेल वरच्यापैकी. त्यासाठी योग्य ऑप्शन आहे साऊंड एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन, प्लांट्स मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट. वनस्पती आपलं अन्न स्वतः तयार करतात सूर्यप्रकाशाचा वापर करून. मग यासाठी कुठला ऑप्शन योग्य असेल. तर यासाठी योग्य ऑप्शन आहे लाईट एनर्जी. युझिंग लाईट एनर्जी प्लांट प्रिपेअर देअर ओन फूड. पुढचा प्रश्न आहे वेन द स्प्रिंग ऑफ टॉय इज वूंड अँड देन रिलीज्ड द टॉय स्टार्ट टू प्ले. मग या ठिकाणी कुठल्या एनर्जीचा वापर होत असेल. तर या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचा वापर या ठिकाणी होतोय. नेक्स्ट, वी बर्न फ्युअल टू प्रिपेअर आवर फूड. आपण अन्न तयार करत असताना आपण काय करतोय, इंधन जाळतोय. मग इंधन ज्वलन होत असताना कुठल्या प्रकारची एनर्जी या ठिकाणी वापरली जाते. तर याचं योग्य उत्तर आहे हीट एनर्जी. क्वेश्चन नंबर 7,
identify and write the name of animal from the picture of their skeleton. आपल्याला काही स्केलेटन्स दिलेले असतील, त्या स्केलेटनच्यावरून आपण त्या ॲनिमलचं नाव ओळखायचं आहे. पहिलं स्केलेटन आणि हे दुसरं स्केलेटन. पहिल्या स्केलेटनचं नाव आहे फ्रॉग. द फर्स्ट स्केलेटन इज ऑफ ॲनिमल फ्रॉग अँड द नेक्स्ट स्केलेटन that is of the pelican. Next question, which incident do you see in the following picture and what measure will you take to control it? आता हे जे चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे ते काय दर्शवतं तर the picture show a loud sound is hashed to the ear. आपल्या कानाला मोठ्या आवाजाचा त्रास होतोय हे ह्या चित्रातून आपल्याला दिसतं. मग आपल्याला काय सांगायचं आहे, व्हॉट मेजर विल यू टेक टू कंट्रोल इट. तर मेजर फॉर प्रिव्हेंटिंग नॉईज पोल्युशन दॅट आर ॲज फार ॲज पॉसिबल वी शूड अवॉइड ब्लोईंग द हॉर्न. नेक्स्ट मेजर, द व्हॉल्यूम ऑफ TV or radio in the house should be restricted to those watching the program. Vehicles should be maintained properly to reduce the unnecessary sound they produced. Next one, factories, airport, railway station and bus stands should be located at the proper distance away from residential area. ही याची काही अपेक्षित उत्तरं आहेत. तुम्ही याच्या आधारे दुसरेही उत्तरं लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 9. डिफरन्शिएट बिटवीन युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन विथ प्रॉपर एक्झाम्पल. युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन आपल्याला या ठिकाणी त्यांची डिफरन्शिएशन लिहायचं आहे आणि त्याबरोबर एक एक्झाम्पलही आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आपण पाहतोय युनिफॉर्म लिनियर मोशन. तर युनिफॉर्म लिनियर मोशन कोणाला म्हणायचं, वेन द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन अ युनिट टाईम इज द सेम दॅट मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म लिनियर मोशन. अँड द एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म लिनियर मोशन इज द मोशन ऑफ द मार्चिंग सोल्जर्स. पुढचं आहे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. मग नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन कोणाला म्हणायचं, वेन द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन अ युनिट टाईम इज ऑन चेंजिंग द मोशन इज कॉल्ड द नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. ह्याचं एक्झाम्पल आहे बघा, द मोशन ऑफ द बॉय कमिंग डाऊन द स्लाइड. Okay friends, we may stop here. Thank you for watching the video. If you like the video, please share and subscribe.